सुतार यांच्यानंतर देखील गावातील अनेक दिग्गज पैलवानांबरोबरच वस्त्र जयसिंग चांदेरे, अशोकराव साळुंके असे नामांकित आपण मोरे पाहून यांना सन्मानित करायचं। चला आदित्य कांबळे पुढची कुस्ती पुकारल्या पैलवान पट्ट्यामागून सध्या फायनल सेमी फायनलच्या उरकून घ्यामध्ये आपल्याला पुढचा कार्यक्रम नियोजन करता येईल आणि व्यासपीठावर मान्यवरच्या प्रत्येक जिल्ह्यात मैदानामध्ये बाबा डायरेक्ट पाळण्यात मैदानात बघा टाळ्या वाजवा त्याच्या छोट्या मल्लासाठी पाळण्यात डायरेक्ट पाळण्यातून मैदानात पहिलंच पाऊल लाल मातीमध्ये पहिलंच पाऊल लाल मातीमध्ये मुलाचे पाय पाळण्यात दिसतात पहा पैलवान सुशील पैलवान नक्की स्वागतांना धन्यवाद। बघा ना सगळं मैदान चालणार त्या जागी होतात आहे ना। छोटा हनुमानच बनवलाय लंगोट शेती। अरे बापरे बापरे वा टाळ्या वाजवा त्या छोट्या मल्लासाठी आता सगळ्यांचा नामोल्लेख केला जाणार आहे। जे ट्रेनिंगला आहे त्या गटाच्या गुप्तदारांना बोलावं लागणार आहे आपल्याला। बाबासाहेब आपल्या गावच्या कुस्ती मैदानामध्ये गेल्या 4 वर्षांमध्ये जे पैलवान खेळले ओपनच्या गटामध्ये खालच्या गटामध्ये त्यातील 2 महाराष्ट्र केसरी झाले। 8 क्वार्टर फायनलचे पैलवान हे सुसगाव या ठिकाणी खेळून गेलेले आहेत। एक सुसगावचा आशीर्वाद, एक मानाची गदा स्वर्गीय हनुमंतराव सुतार त्यांच्या वतीने जी त्यांना गदा मिळाली त्याच गदेची पुनरावृत्ती त्यांनी महाराष्ट्र केसरी मध्ये करून त्या ठिकाणी महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला। गेल्या वर्षी पृथ्वीराज मोहोळ, त्याच्या अगोदर डुबे, त्याच्या अगोदर वेताळ शेळके, पहिल्या वर्षी साकेत यादव या पैलवानांनी गदा मिळवलं होतं। ते सगळे आता साकेत यादव नंतर फायनल पर्यंत पोहोचला माती बघा तो महागडी महेंद्र गायकवाड बरोबर फायनलला कुस्ती आली। असा साकेत यादव हा त्रिकाळ भैरवनाथ आणि सोजगावच्या मातीचा गुण आहे जो इथं लढतो खेळतो लाल एक जिंकत राहतो। असं जागृत देवस्थान त्रिकाळ भैरवनाथचा उत्सव भक्तिभावानं एकजुटीला उत्सव कमिटी आदरणीय आणि गावच्या सर्व क्षेत्रांचे उद्योग व्यवसाय सामाजिक शैक्षणिक राजकीय कृषी आणि सहकार या सर्व क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे। अनेक मान्यवर मंडळी सुसगावला नेतृत्ववान असे नेतृत्व गुणसंपन्न सुपुत्र या गावामध्ये निर्माण झाले आणि स्वतःला सिद्ध केला। जिल्ह्याचा तालुक्याचं नेतृत्व करण्याची क्षमता या सुसगावच्या अनेक सुपुत्रांच्याकडे आहे आणि सर्वांनी मिळून एकजुटीनं ही सलग 4 वर्ष राज्यस्तरीय स्पर्धा त्याच्या अगोदरही मला वाटतं बरेच वर्ष ही स्पर्धा यात्रेच्या उत्सवानिमित्तानं भरवली जाते। स्पर्धेचं स्वरूप दिलं पाहिजे
ही काळाची गरज आहे. मैदानी कुस्ती ही टिकली पाहिजे आणि स्पर्धेतली कुस्ती ही टिकली पाहिजे. कारण लक्षात नॅशनल स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा, आंतरराष्ट्रीय स्पर्धा, आशियाई स्पर्धा, जागतिक स्पर्धा आणि थेट ऑलिम्पिकचं लक्ष हे आपल्या समोर पाहिजे. उद्याची पिढी जर घडवायची तर स्पर्धा ह्या पाहिजे. सुरास निर्माण झाली पाहिजे. हॅलो रिझल्ट घ्या बोला. योग संपलेल्या गोष्टीमध्ये महेंद्र ससा योग